हॅलो. हॅलो. हा, ते रजिस्ट्रेशन ते ना पेंडिंग मध्ये दाखवतोय. अच्छा, काय नाव म्हटलं? माझा का? हो. या प्रिया, कुठून बोलता? नाशिक. नाशिक. हम्म. बरोबर. कधी फॉर्म अप्लिकेशन कधी फिलअप केला तुम्ही? 9 तारखेला. 9 9 नोव्हेंबर. 9 नोव्हेंबर. हा. आणि पेमेंट वगैरे व्यवस्थित झाला का ते सक्सेसफुल? हो हो, सगळं झालंय, पण आहे ना ते पेंडिंग मध्येच दाखवतोय. आणि अकॅडमिक 2 अप्रूव्ह झालं का? नाही, अजूनपर्यंत नाही झालंय. अच्छा, मग ते करा ना आधी. मग ते कसं होईल? ते कॉलेज ते काय करायचं, आपण जेव्हा फॉर्म फिलअप करतो, डॉक्युमेंट सगळे अपलोड करतो, त्यानंतर हा. काय होतं की आपल्या कॉलेजला एमएनसी कडनं नोटिफिकेशन जातं. तर मग ते गेल्यानंतर ते आपले कॉलेजवाले व्हेरीफाय करून देतात, सगळे डॉक्युमेंट चेक करून. ते अच्छा. क्लर्क लॉग इन आणि प्रिन्सिपल लॉग इन असतं. ते प्रिन्सिपल आणि हा. क्लर्क लॉग इन वरून ते करून देतात अप्रूव्ह. त्यांना सांगा तुम्ही करायला लावा, त्यानंतरच अप्रूव्ह होणार ते एमएनसीचं. अच्छा. हा. अच्छा, ठीक आहे. थँक्यू. हा, चालते. तसं वाटलं तर मला तुम्ही तुमचा युजर आयडी पासवर्ड पाठवा, मी चेक करतो. हो हो. हा, आणि तुम्ही ते आधी ते काम करा. उद्या कॉलेजला फोन लावा किंवा कॉलेजला विचारा आणि त्यांना म्हणजे ना ते थोडं काय जानेवारी मध्ये आला होता रिझल्ट, पण लेट झाला. हम्म. हा, रजिस्ट्रेशन करायला लेट झालं आणि ते डिप्लोमा सर्टिफिकेट पण नाहीये, मग त्याच्याने काही प्रॉब्लेम नाही ना? डिप्लोमा सर्टिफिकेट तुम्ही अपलोड केलं असणार ना? नाही, डिप्लोमा सर्टिफिकेट अपलोड नाही केलंय. मग फॉर्म कसा काय फिलअप झाला? कारण का आता डिप्लोमा सर्टिफिकेट नेसेसरी आहे. हा का? हा. पण नाहीये, ते ना हरवलंय. अच्छा. हा. मग त्याच्यासाठी डुप्लिकेट काढावी लागेल का? तुम्ही पण फॉर्म अप्लिकेशन फिलअप झाला की तुमचा, कम्प्लीट झाला की प्रोसेस? हो हो, झालंय. मी तुम्हाला ना स्क्रीनशॉट पाठवते त्याची. ठीक आहे ना, तुमचा युजर आयडी पासवर्ड पाठवा मला, मी चेक करतो, तुम्हाला सांगतो मग काय करायचं. ओके ओके, ठीक आहे. हो, चालेल. हो, नाशिकवरनं ना? थँक्यू. हो हो, हो, चालेल. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू.